400 खासदार देशभरातून निवडून आणायचे स्वप्न बघणारे भाजपवाले आणि भाजपचे सगळे खालचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या आनंदामध्ये विरझण टाकण्यासाठी, कदाचित आनंद हा द्विगुणित करण्यासाठी भाजपने महाराष्ट्रातल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर केली। खरं तर माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपनं ठरवलंय की या देशामध्ये कमीत कमी भाजपचे 370-75 उमेदवार निवडून आणायचे आणि एनडीएचे मिळून 400 पार करायचे आणि विरोधक गार करायचे। परंतु ज्या महाराष्ट्राच्या एकाही उमेदवाराचं नाव पहिल्या 295 मध्ये अजिबात घेऊ शकले नाहीत, घेतलं नाही, त्या भाजपच्या नेत्यांनी देशभरातली दुसरी यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध केली आणि महत्त्वाचे महाराष्ट्रातले 20 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावं जाहीर केली। खरं तर 5 विद्यमान खासदाराला डच्चू देऊन 48 पैकी 20 जागा जाहीर केल्यानंतर 5 महिलांना सुद्धा त्याच्यामध्ये संधी देण्याचं काम भाजपने केलं आणि सुरुवात हे नंदुरबार मधून एका आदिवासी महिलेलाच उमेदवारी देऊन त्या ठिकाणी भाजपने, जसं राष्ट्रपती महोदयांच्या वेळेस आम्ही आदिवासी राष्ट्रपती केली, आदिवासी राष्ट्रपती केली, अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि खरंच महिलांना प्रतिनिधित्व दिलं। त्याच पद्धतीनं नंदुरबार मधून डॉक्टर हिना गावित यांना परत एकदा तिसऱ्यांदा भाजपने त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्याचबरोबर धुळ्यातून डॉक्टर सुभाष भामरे साहेब यांना, जे पूर्वी माजी मंत्री होते, नंतर त्यांना मंत्रिपदावरून काढलं आणि नंतर त्यांना आता परत भाजपने विश्वास ठेवून धुळ्यामधून त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्याच्यानंतर जळगाव मधून तिथंही विद्यमान खासदारांना डच्चू देत त्या ठिकाणी स्मिता वाघ यांना भाजपनं त्या ठिकाणी पहिल्यांदाच सर्वप्रथम संधी दिलेली आहे। चौथा मतदारसंघ हा रावेर, एकनाथराव खडसे साहेबांचा खरं तर मतदारसंघ, त्यांच्याच सुनबाई त्या ठिकाणी रक्षा निखिल खडसे यांना भाजपने परत एकदा उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे। म्हणजे ज्यावेळेस राज्याचं प्रतिनिधित्व करणारे आणि देशाच्या आरोग्य राज्यमंत्री सभागृहामध्ये भाषण करत होत्या नाशिकच्या, त्यावेळेस याच रक्षाताई आहेत ज्या पंकजा मुंडेंच्या भगिनी यांच्यासोबत त्या खुदू पाठीमागं हसत होत्या। त्या श्रीमती रक्षा खडसे यांना परत एकदा रावेर मधून उमेदवारी दिलेली आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा अकोला मतदारसंघ, अनुप धोत्रे वडिलांची प्रकृती त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी सुद्धा बरीच वेगळी समीकरणं लक्षात घेता अनुप धोत्रे यांना लोकसभेने परत एकदा त्या ठिकाणी तिथल्या त्यांच्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून अनुप धोत्रे यांना त्या ठिकाणी संधी देण्याचं काम केलेलं आहे। वर्ध्यामधून जो 7वा महत्त्वाचा त्या ठिकाणी 8वा महत्त्वाचा मतदारसंघ आहे वर्धा, त्या वर्ध्यामधून रामदास चंद्रभानजी तडस यांना लोकसभेने त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं अर्थात तो 7वा मतदारसंघ आहे तो म्हणजे नागपूर लोकसभा मतदारसंघ। तिथून नितीन जयराम गडकरी यांना उमेदवारी दिली आहे, ज्या गडकरी साहेबांना सध्या कदाचित दुसऱ्या नंबरच्या यादीमध्ये स्थान दिलं, ज्या गडकरी साहेबांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांमध्ये अत्यंत चांगलं काम केलं अशी चर्चा आणि कुजबूज आहे। असं असताना सुद्धा डावललं जातं की काय, अशी सुद्धा एक भीतीदायक वातावरण भाजपच्या त्यांच्या गोटामध्ये होतं। त्या गडकरी साहेबांना सुद्धा 7वे उमेदवार गडकरी साहेब आहेत। 8वा उमेदवार म्हणजे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ, तिथं मात्र राज्याचे वनमंत्री सन्माननीय सुधीर मुनगंटीवार साहेबांना आता राज्यातून केंद्रात पाठवण्याचं काम
त्या ठिकाणी भाजपने केलंय आणि हे फार आश्चर्यकारक आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर हा जो 13वा लोकसभा मतदारसंघ आहे आणि 8वं नाव हे त्या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार साहेबांचं त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. त्याच्यानंतर 9वं नाव आणि 16वा मतदारसंघ म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघ. आता तर ताकद वाढली, तिथं अशोक चव्हाण साहेब परत आले. ज्या अशोक चव्हाण साहेबांच्या विरोधात उभारून त्या ठिकाणी प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी चव्हाण साहेबांना पाडून त्या ठिकाणी लोकसभा जिंकली होती, त्याच चिखलीकर साहेबांवर परत भाजपने विश्वास ठेवला आणि त्यांना परत दुसऱ्यांदा संधी देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचा 10वा नाव आणि राज्यातला 18वा मतदारसंघ जो लोकसभेचा हा जालन्यातून किमान ही 6वी वेळ असावी जी रावसाहेब दादाराव दानवे साहेबांना परत एकदा भाजपनं उमेदवारी दिली. शेतकऱ्यांची चेष्टा केली, त्यांची एक ग्रामीण भाषा शैली आहे, लोकांनी त्यांना सतत वारंवार निवडून दिलेलं आहे आणि पक्षाने सुद्धा रावसाहेब दानवे साहेबांना परत संधी देण्याचं काम केलं. कारण सध्या ते रेल्वे राज्यमंत्री आहेत. असं असताना सुद्धा रावसाहेब दानवे यांच्यावर परत भाजपने त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 11वं महत्वाचं नाव जो 20वा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे दिंडोरी. अनुसूचित जाती जमातीचा हा मतदारसंघ आहे. तिथं डॉक्टर भारती प्रवीण पवार ज्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री होत्या त्यांना या ठिकाणी या मतदारसंघातून भाजपने त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. परत एकदा दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे. पहिल्यांदाच निवडून आल्या आणि त्यांना डायरेक्ट मंत्रीपद सुद्धा मिळालं. ही फार मोठी लॉटरी त्या ठिकाणी भाजपनं देऊ केलेली होती आहे. त्याच्यानंतर 12वं महत्वाचं नाव म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघ. सन्मान्य कपिल पाटील साहेब यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली, त्यांनाही दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे. आणि 13वं आणि 26वा लोकसभा मतदारसंघ म्हणजे अर्थात मुंबईमध्ये ज्यांनी एंट्री केली, मुंबई उत्तरमध्ये, आणि मुंबई मध्ये घुसणं जे राज्यसभेमध्ये होते आता लोकसभेमध्ये प्रवेश करतायत ते पियुष गोयल साहेब, जे मोदी साहेबांचे विश्वासू म्हणून आणि खास करून भाजपमध्ये प्रचंड त्यांना त्या ठिकाणी किंमत असणारं नाव आहे असे म्हणजे माननीय पियुष गोयल साहेब. त्यांना सुद्धा भाजपने आता लोकसभेच्या रिंगणामध्ये, आणि तिथं बदल होणार होता, तिथं विद्यमान खासदारांना खाली बसवलं. जे मी सुरुवातीला सांगितलं 5 लोकसभेचे खासदार बसवले, त्यापैकी मुंबई उत्तर पियुष गोयल साहेबांसाठी विद्यमान खासदारांना, तेही त्यांच्याच याच्यातले होते, तेही बाहेरचेच आहेत, त्यांना त्या ठिकाणी खाली बसवलं. सगळ्यात महत्वाचं 14वं नाव आणि 28वा मतदारसंघ तोही मुंबई मधलाच आहे. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघ. तिथून मिहीर कोटेचा यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. तिथं कुणाकुणाचा पत्ता कट केला, यांनी महाराष्ट्रामध्ये फार भ्रष्टाचार मुक्त करण्याचं काम केलं. आणि कदाचित वाटत असेल पण मध्ये एक जी व्हिडिओ प्रसिद्ध झाली होती नागडी उडी, तिथं कदाचित त्यांना उमेदवारी मिळेल असं वाटत होतं, पण त्यांना सुद्धा डावललं गेलं. तो माणूस कोण आहे ते तुम्ही शोधा. परंतु इथं नवीन चेहरा भाजपच्या नेत्यांनी दिला, ते म्हणजे मिहीर कोटेचा. त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचं काम केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं 15वं नाव, आणि 15वं नाव म्हणजे 34वा लोकसभा मतदारसंघ अर्थात आपलं पुणे. पुण्यामध्ये सुद्धा प्रचंड त्या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या व्यक्तीला राष्ट्रीय नेतृत्वाने पुणे लोकसभेची अगोदरच त्या ठिकाणी काम करण्याची त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या, कामाला लागा म्हणून सांगितलं, तो माणूस कधीच पुण्यात नव्हता, बाहेरच आहे, परंतु पुणे लोकसभेमध्ये कार्यालय वगैरे भाड्याचं घेऊन लगेच कामाला सुरुवात केली. फक्त एका चुकीच्या बॅनरबाजीमुळे कदाचित त्यांनी नाराजी त्या ठिकाणी ओढवून घेतली आणि त्या बॅनरबाजीमुळे त्यांचं पुणे लोकसभेचं तिकीट कापलं गेलं. आणि तिथं मात्र पुण्याचा हसमुख
चेहरा असेल, सगळ्यांचे चांगले कॉन्टॅक्ट असतील, किंवा सगळ्यात महत्वाचं ते याच्यासाठी महत्वाचं की त्यांना पुणे शहराची बिलकुल सगळी नाळ माहीत आहे असे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना या ठिकाणी पुण्यातून त्या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे. भाजपवाले सगळे कामाला सुद्धा लागले, कारण गिरीश बापट साहेबांच्या आकस्मिक निधनामुळे त्या ठिकाणी जागा रिक्त होती, पोटनिवडणूक सुद्धा झाली नाही आणि भाजपचीच जागा होती. त्याच्यामुळं परत एकदा इथं चुरशीची लढत त्या ठिकाणी होणार आहे आणि भाजपच्या वतीनं मोहोळ साहेबांचं नाव त्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. सगळ्यात महत्वाचा 16वा नाव आणि 37वा मतदारसंघ म्हणजे आत्ताचं नव्यानं झालेलं अहिल्या नगर अर्थात अहमदनगर लोकसभा मतदारसंघ, आता अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघ म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाईल. तिथं परत एकदा डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटील अर्थात दुसऱ्यांदा एक तरुण चेहऱ्याला भाजपने संधी देण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे देशभरातले त्यांच्या पक्षाचे सगळे नेते तिथं आणून झालेले आहेत. म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांपासून सगळ्या नेत्यांना त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि एक पक्षामध्ये आपली स्वतःची ताकद सुद्धा निर्माण करण्याचं, कारण बरेच पक्ष फिरून त्या ठिकाणी आता ते भाजपमध्ये दुसऱ्यांदा संधी मिळवणारे नेते आणि विसावणारे नेते त्या ठिकाणी आलेले आहेत आणि तरुण चेहरा म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याकडं पाहिलं जातं. सगळ्यात महत्वाचं 17वं नाव आणि 39वा लोकसभा मतदारसंघ, हाय व्होल्टेज ज्या राजकारण ज्या जिल्ह्यातून होतं तो जिल्हा म्हणजे बीड जिल्हा आणि तिथं विद्यमान खासदाराला परत खाली जागेवर बसून एका महाराष्ट्रातील फायर ब्रँड महिला नेता पंकजाताई मुंडे, जे गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवतात, त्यांच्याच भगिनी प्रीतम मुंडे अगोदर विद्यमान त्या ठिकाणी खासदार होत्या. मी मगाशी एक सभागृहातला किस्सा सांगितला. डॉक्टर भारती पवार ज्यावेळेस सभागृहामध्ये महत्वाच्या विषयावर बोलत होत्या त्यावेळेस पाठीमागे हसणाऱ्या ह्या खासदार आहेत. कदाचित तेच कारण असावं त्यांचं तिकीट कापण्याचं, पण अजून असंख्य कारणांनी त्यांना कदाचित उमेदवारी दिलेली नाही आणि ऍडजस्टमेंट पंकजाताईंची कुठेतरी करायची होती. म्हणून बीडमध्ये आता पंकजाताईंना त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे आणि बीडमध्ये बहीण भावामध्ये परत वाद आणि वितुष्ट येऊ नये म्हणून आता कदाचित प्रचार प्रमुख सुद्धा भावालाच करून टाकून लोकसभा सेफ साईड कदाचित त्या निवडून येण्याची त्यांची आता भूमिका असेल. पण शेवटी लोक मतदान करणार, लोक ठरवणार आहेत आणि हा सगळा म्हणजे जी काही प्रकार आहे महाविकास आघाडी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी तोंड देते हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. 18वं नाव आणि 41वा लोकसभा मतदारसंघ म्हणजे लातूर अनुसूचित जमातीचा सुधाकर शृंगारे, एक कॉन्ट्रॅक्टर व्यक्ती, त्यांना परत एकदा भाजपने दुसऱ्यांदा संधी त्या ठिकाणी दिलेली आहे. 19वं नाव आणि फायर ब्रँड नेता म्हणून आणि 43वा लोकसभा मतदारसंघ म्हणजे म्हाडा, जिथं निंबाळकरांचं 2 जिल्ह्याशी कनेक्शन असणारा मतदारसंघ आहे. त्या ठिकाणी सुद्धा परत एकदा रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर यांना परत पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. प्रचंड नाराजी आहे तिथं, मोहिते पाटलांची नाराजी आहे किंवा आता रामराजे नाईक निंबाळकर याच निंबाळकर कुटुंबातले तेही ताकदीनं त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाची त्या ठिकाणी धुरा सांभाळणार आहेत. कदाचित निंबाळकर विरुद्ध निंबाळकर सुद्धा सामना होऊ शकतो, अशीच लढत आहे. आणि मागच्या वेळेस विखे पाटलांनी या ठिकाणी काम केलं होतं, आता ते तेच करतील अशी शक्यता तुम्हाला शोधावी लागेल. परंतु तिथं सुद्धा निंबाळकर साहेबांना परत रिपीट करण्यात आलेलं आहे. आणि 20वं नाव 44वा लोकसभा मतदारसंघ, अर्थात महाराष्ट्रात मध्ये ज्या जिल्ह्याला फार मोठा एक राजकीय वारसा आहे तो म्हणजे सांगली जिल्हा, तिथून परत एकदा संजय काका पाटील यांना भाजपने परत रिपीट केलेला आहे, त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे. अशी 20 लोकांची भाजपची यादी मी आपल्या समोर मांडली. आता महाविकास आघाडीचं अजून जे काही चर्चेचं गुराळ आहे ते चालूच आहे. शिवसेना शिंदे गट असेल किंवा अजित पवारांचा गट असेल, माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेस असेल, शरद पवार साहेबांचे उमेदवार असतील, हे सगळे उमेदवार अजून जाहीर व्हायचे आहेत. सर्वप्रथम भाजपची 20 लोकांची यादी त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे. महाराष्ट्रातली तर कमीत कमी, अगोदर एक पण नाव नव्हतं. आता
काय होईल हा महाराष्ट्र उद्या सगळ्यांना नजरेतून पाहणार आहे. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, भाजपने जी काही ही 20 लोकांची यादी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि सध्या सरकारने मराठा आरक्षणाचं ज्या पद्धतीनं जो काही प्रकार केलेला आहे, मागणी वेगळी आणि पुरवठा वेगळा, या सगळ्या ठिकाणी सुद्धा कमीत कमी 1,000 मराठा उमेदवार या सगळ्या लोकसभा क्षेत्रामध्ये उभे राहणार आहेत. त्याच्यामुळं जरी ह्या 20 लोकांना आता खासदार झाल्यासारखे जर स्वप्न पडत असतील तर कृपया त्यांनी पाठीमागं मराठा आरक्षणाचा विषय असेल, धनगर आरक्षणाचा विषय असेल, समाजाच्या प्रमुख मागण्यांचा सगळा जो काही लढा आहे तो आता तुम्हाला उद्या निवडणुका त्या ठिकाणी आचारसंहिता लागल्यानंतर जाहीर झाल्यानंतर हे सगळं चित्र बघा कसं महाराष्ट्रासमोर स्पष्ट होत आहे. पण राजकारण वेगळं, समाजकारण वेगळं, विषय वेगळे. भाजपने मात्र त्यांची 20 लोकांची यादी जाहीर केली. अजून आता त्यांच्या अंतर्गत घटक पक्षांच्या 28 लोकांची, आता अजून त्याच्यामध्ये भाजपला किती जागा मिळतात, मग राष्ट्रवादीला अजित पवारांना किती दिल्या जातात, शिंदे साहेबांच्या शिवसेनेला किती दिल्या जातात, हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. धुसफूस सुरू आहे. आपण मात्र या सगळ्या यादीचा विचार करूया. धन्यवाद.